नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल 2 मिनिटे वेळ काढून फक्त हा व्हिडिओ ऐका। नंबर 1, उपकारात राहायचं असेल तर अशा लोकांच्या राहा ज्यांना दाखवण्याची सवय नसते, नाहीतर उपकाराचं ओझं कर्जाच्या ओझ्यापेक्षा जास्त जड होईल। नंबर 2, शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे। फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे। नंबर 3, काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा। नंबर 4, प्रत्येक वेळी हो म्हणणे देखील बंद करा, नाही म्हणता देखील आले पाहिजे। नंबर 5, माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये: जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील। नंबर 6, फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं, म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या। नंबर 7, आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांनाही माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही, शेवटी जमिनीवर यावे लागणारच आहे। नंबर 8, शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं पण शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल। नंबर 9, कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात। नंबर 10, कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांचा विश्वास तुमच्यावर नाही त्यांना कधी तुमचं पटणार देखील नाही। नंबर 11, कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडही मारतात। नंबर 12, वाकून नातं घट्ट होत असेल तर नतमस्तक व्हा, पण प्रत्येक वेळी तुम्हालाच नतमस्तक व्हावं लागत असेल तर थांबा। नंबर 13, पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला, कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचे मन दुखावेल। नंबर 14, कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात। नंबर 15, जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागतं। नंबर 16, जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात। नंबर 17, लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात। नंबर 18, पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असतं। नंबर 19, आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं, आणि ते तयारच असतं तुमच्या जखमेवर मीठ चोळायला। नंबर 20, आयुष्यात असं देखील जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे। नंबर 21, आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य। नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात हा असतो। नंबर 22, जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे। नंबर 23, आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं असतं। नंबर 24, कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंतांच्या घरात सुद्धा मिळत नाही। नंबर 25, जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं। नंबर 26, माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही। नंबर 27, शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता। म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते। श्रीमंतापेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो
आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.